चाली यज्ञ पाऊला पाऊली, धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहेर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. या अभंगाच्या द्वारे महाराज आपल्याला रामनामाचं महत्त्व आणि रामनामाची फलश्रुती सांगतात. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि यावर्षीच्या सप्ताहाचा आजचा 7वा दिवस गावकऱ्याच्या वतीने माझ्या वाट्याला आलेला आहे. या सप्ताहासाठी सर्व गुणीजन गायक मंडळी, भजनी मंडळी, हरिभक्तपरायण आमचे विश्वनाथ महाराज, दत्ता महाराज, तुकादा, आता हे समजे परिसरातले 2 नवीन आहेत. रंगराव महाराज, बरोबर, रंगराव महाराज, हसनगावकर, हसनाळ गावकर, हसनाळा, बरोबर. 2 भजनेकरी आपले मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक विनेकरी महाराज, चोपदार नाहीत, आणि ऐकायला आलेले सर्व श्रोते मंडळी. एका जागी बसल्यात सर्व महिला, काही बसले तिथं पुरुष, आणि तिकडून काही बसलेत. आता हे श्रवण आहे, आता आपल्याला जसा जमल तसा परमार्थ करायचा आहे. आणि कलियुगाची सर्वात मोठी ख्यातीच ती आहे. अनेक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारानं तप, अनुष्ठान, जप, यज्ञ, व्रत, वेगवेगळ्या पद्धती होत्या परमार्थामध्ये, देवाला प्रसन्न करण्याच्या, देव बघण्याच्या, देव अनुभवण्याच्या. पण कलियुगामध्ये मात्र अतिशय सोपी पद्धत दिलेली आहे. सोपी पद्धत. काही काही ठिकाणी कोणते कोणते नियम आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. पण वारकरी संप्रदायामध्ये एकदमच नियमाचं बंधन असं नाही. असं जर प्रत्येकाला बंधन असलं तर या रे लहान थोर, या ती भलत्या किंवा सकळ अशी येथे आहे अधिकार, किंवा खटनट यावे शुद्ध होऊन जावे. त्या पद्धतीनं कुणकडवी वसा 1 घंटा का होईना आपल्याला श्रवण करायचं आहे. मानवी जीवनाचा उद्धार जर करायचा असेल तर श्रवणाशिवाय होत नाही. ऐकणं महत्वाचं आहे. ऐकल्याच्या नंतर नामाचं महत्व कळलं. ऐकलंच नसेल तर नाम काय कळलं? ऐकणं महत्वाचं आहे. तुकाराम महाराजांनी वास्तविक पाहता आता हे पर्व काय आहे, आता सध्या कोणता चालला आहे, हे पर्व काय आहे. या पर्व काळामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदापासून चैत्र शुद्ध पौर्णिमेपर्यंत राम नामाचं महत्त्व गुणगान केलं पाहिजे. त्या अनुषंगानंच आजचा अभंग घेतला. वास्तविक 7वा दिवस म्हणला की मागणी अभंग घ्यावा लागत असते. पण रामाचंच महत्त्व का, रामाचं महत्त्व, रामनामाचं महत्त्व गायलं पाहिजे. काल परवा रामनवमी होऊन गेलेली आहे. आज भगवान भोलेनाथाचं बारस आहे. तिला आपण आमलकी बारस म्हणतो. कामदा एकादशी झाली, आज आमलकी बारस. आणि भगवान भोलेनाथाच्या जीवनाचं चरित्र वर्णन करता करता असं म्हणतात, भगवान भोलेनाथाचं पूजा करताना, भगवान भोलेनाथाच्या मंदिरात गेल्यावर, भगवान भोलेनाथाचं नाव घेतल्यावर भगवान भोलेनाथाला आवडल असं नाही, आनंद नाही. पण भगवान भोलेनाथाच्या दरबारात भगवान भोलेनाथाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर रामाचं नाव घेतलं पाहिजे. म्हणून अभंग रामाचा निवडला. आणि रामाच्या मंदिरात गेल्यावर भोलेनाथाचं नाव घेतलं पाहिजे. पण सामान्य दृष्टीनं माणसाच्या प्रत्येकाच्या मनामध्ये काय की आम्ही शंकराचे भक्त, आम्ही रामाचे भक्त, आम्ही शैव आणि आम्ही वारकरी, असा भेद आयुष्यभर तुमच्या माझ्याकडे प्रत्येकाकडे आहे. साधू संत प्रत्येक माणसाला जागविण्याचं काम करतात, स्थिर होण्याचं काम करतात, सांगण्याचं काम करतात आणि स्वतःच्या अनुभवातून सांगतात. पण आपण ऐकतो का? नाही. संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकितो. संत सांगते
श्रुती ऐकत नाव इंद्रियाचा मात्र ऐकतो. मनोमार्ग गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तो. मग साधू संतांना प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं काही पुरावे दिलेत आणि सांगत असताना सांगितले बाबा कलियुगामधल्या माणसाला समजून सांगत असताना साधू संत म्हणालेत राम आणि महादेव वेगळे नाहीत. आम्ही रामाला वेगळं आणि महादेवाला वेगळं समजण्याची गरज करूही नाही आणि ती शंकाही मनात आणू नाही. राम आणि महादेव जर वेगळे असले असते तर रामाच्या हृदयामध्ये महादेव आहेत, महादेवाच्या हृदयात राम आहे. रामाचं गुणगान महादेवानं केलंय, त्याचा पुरावा दिलाय समर्थांनी श्रीमनाच्या श्लोकामध्ये. महाराज तुम्ही म्हणाला आम्हाला देवाचं नाव घ्या, रामाचं नाव घ्या. रामाच्या नावानं फलश्रुती आहे. रामाच्या नावाची फलश्रुती तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे. ऐसा राम जपे नित्य आणि तुका म्हणे तोची जीवनमुक्त. जीवनमुक्त होणं ही काही समजात सोपी गोष्ट नाही. मोठमोठे याज्ञिक आले, कर्मकांडी आले, वेगवेगळ्या उपासना पद्धतीचे लोक आले, संन्यासी आले, उघडे आले, नागडे आले आणि अनेक आयुष्य हजारो वर्ष घेऊन आले, पण जीवनमुक्त हे कुणाला होता आलं. तुकाराम महाराज म्हणाले जीवनमुक्त ही पदवी घेण्यासाठी देवाचं नाव घ्या. इथं दोन प्रश्न आहेत. देवाचं नाव घ्या तर कोण्या देवाचं घ्या, आणि दुसरा प्रश्न असा आहे ज्या देवाचं तुम्ही नाव सांगाल त्या देवाचं नाव आधी कुणी घेतलंय का, आधी कुणी घेतलंय का. तर पहिली शंका आहे कोण्या देवाचं घ्या. तर तुकाराम महाराजांसारख्या साधू संतांनी सांगितलंय कलियुगामध्ये अनेक देवाच्या मागं न लागता सोपी उपासना पद्धती सांगितली. सोपी राम कृष्ण हरी. आता हे तिन्ही मध्ये समजा आले बरं, ह्या तिन्ही मध्ये समजा आले राम कृष्ण हरी. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. हा बोलू नका, बोलू नका. रामाचं नाव घ्या, रामकृष्ण हरी म्हणा, उघडा मंत्र आहे, उघडा. एक शंका पूर्ण झाली, रामकृष्ण हरी म्हणा. दुसरी शंका आहे रामाचा जप केला, रामकृष्ण हरी म्हणलं, रामाचा जप केला असा कोणी दाखवा, असा कोणी दाखवा. कोण दाखवा. अहो साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट. आपल्या गावामध्ये कोणी जर एखादी माणूस काही विकण्यासाठी आला, विकण्यासाठी जाऊ द्या, आणखी सोपी गोष्ट सांगतो. आपण शेतकरी आहोत, आपण शेतकरी. आता कोपऱ्याच्या समजा शेतकरीच आहेत, आहे की नाही. एखाद्या आता मृग नक्षत्र लागलं, पेरणीचे दिवस लागले, एखाद्या कृषी सेवा केंद्रामध्ये आपण सामान घ्यायला गेलो, औषधी घेतली. औषधीच्या कंपन्या अनेक आहेत, पण औषधी जर घेतली तर दुकानदार समजात मोठा पुरावा काय सांगते, आपला जर त्याच्यावर भरोसा नसेल तर दुकानदार पुरावा सांगते. पुरावा पाटील तुमच्या गावातल्या पाटलानं हे औषध 2 वर्षापासून वापरालाय आणि त्याच्यामुळं तुम्ही काही वापरण्याला हरकत नाही. गावातल्या मोठ्या माणसानं जर एक औषध वापरल्यावर त्याचा आपला विश्वास बसतोय आणि आपण हजारो रुपये खर्च करून लगेचच्या लगेच ते घेतो का, तर आपल्याला त्याच्याबद्दल शंका आहे. पण मोठ्या माणसानं वापरलंय म्हणून मी ते वापरलं पाहिजे, अनुभवी माणसानं ते वापरले म्हणून मी ते वापरलं पाहिजे. तर त्याच न्यायानं परमार्थामध्ये तुकाराम महाराज सांगतात मोठ्या माणसानं आधी नाव घेतलंय म्हणून तुम्ही घ्यायचं. धर्माची रीत आहे, मोठे माणसं ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाणं ही धर्माची रीत आहे. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे मोठ्या माणसानं हे नाव जपलंय, आधी समर्थासारख्यानं सांगितलंय मोठ्या माणसानं हे नाव जपलंय. मग शंका अशी आहे कोण्या मोठ्या माणसानं जपलंय, त्याचं नाव सांगा. आणि ते माणूस मोठा किती जपणारा त्याची पावती देत असताना सांगितलंय ह्या जगामध्ये प्रत्येक माणसानं प्रत्येकावर कुठं ना कुठं विजय प्राप्त केलाय, कुठं ना कुठं तरी हार स्वीकारलेली आहे. किती कोण्याही काही काही मोठ्या माणसानं काळावर विजय प्राप्त केलाय, पण एक वस्तू अशी आहे जगामध्ये एक त्याच्यावर विजय प्राप्त कोणच केला नाही. ती गोष्ट आहे, ती वस्तू आहे काम. काय काम.
आणि समर्थासारख्यानं सांगितलं या जगामध्ये फक्त काम एकानंच जायलाय. जेने जाईला काम तो राम ध्यातो, उमेशी अति आदरे गुण गातो. महादेवानं काम जायलाय, पण त्या काम जायणाऱ्या महादेवानं देवाचं नाव घेतलंय. काय सामर्थ्य आहे त्याच्याकडे? चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. ज्यानं काम जायलाय, ज्यानं कडकडीत वैराग्य धारण केलंय, एकदा मांडी घातल्यावर 72,000 वर्षे मांडी मोडत नाहीत. हे सामर्थ्य ज्या महादेवाचं आहे त्या महादेवानं देवाचं नाव घेतलंय, मोठ्या माणसानं घेतलंय. आणि तेवढ्या मोठ्यानं घेतलंय म्हणून आपण घ्यायचं. दुसरी गोष्ट अशी आहे, बऱ्याच परमार्थामध्ये बऱ्याच परमार्थिक माणूस म्हणजे काय, भेदानं नडलाय. प्रत्येक माणसाला वाटतंय राम वेगळा आहे, कृष्ण वेगळा आहे, महादेव वेगळा आहे. असं नाही, चुकीचं आहे ते. महादेवन रामामध्ये भेद करू नका. नामदेव महाराजासारख्या संतानं एक अभंग दिलाय, 5-7 चरणाचा अभंग आहे, पण त्याच्यामध्ये खरं स्वरूप सांगितले, खरं स्वरूप. आणि जे आपल्याला आतापर्यंत कधी माहीतही नाही ते खरं स्वरूप सांगितले नामदेव महाराजांना. आपल्याला कीर्तन लय झालं तर 10:30 पावणे 11च्या मधातच सोडायचंय, म्हणून थोडं जे सांगले ते ऐका, फक्त श्रवण करा, ऐक नाही. भजन करा एकदा. विठ्ठला पावती दिली एक, रामामध्ये आणि महादेवामध्ये भेद करू नका. भजन करा रे हरी हरा, भजन करा रे हरी हरा. नारायण शिवशंकरा, नारायण शिवशंकरा. माझे बोलणे अवधारा, माझे बोलणे अवधारा. भेद न करा दोघाती. नामदेव महाराज म्हणाले, निक्षून सांगतो तुम्ही भजन करा, भजन करा. नामदेव महाराज म्हणाले, पण दोघांमध्ये भेद करू नका, भेद करू नका. काऊन भेद करू नका? तर दोघंही एकच आहेत, दोघंही एकच आहेत. त्याचा पहिला पुरावा दिलाय नामदेव महाराजांना. काय पुरावा दिलाय? तुम्हा सांगतो सकळ वृत्तांत, पाहे पाते तिचा दृष्टांत. विष्णूने सेविले अमृत, श्वेत झाला महादेव. भगवान विष्णूनं अमृत प्राशन केले, आणि अमृताचा परिणाम काय? अमृताचा विषयाचा सांगणार गेलो मी तुम्हाला. अमृताचा परिणाम आहे गोरा गोमटा माणूस होणं, पांढरा शिपटपण. साधी गोष्ट आहे. लहानपणापासून जे माणूस रोज दूध पिते, ज्यानं कधी चहाला स्पर्श केला नाही, ज्यानं कधी सुपारी खाली नाही, रोज दूध पिणारा, निरस दूध पिणाऱ्या माणसाचा चेहरा आणि रूप कसं असते? तेजस्वी, तेजस्वी असते, पांढरं शिपट असते, आहे की नाही? ते दुधाचा परिणाम आहे. मग गड्यानो, दूध जर पेलं तर पांढरा शिपट माणूस होतोय. अमृत पेल्याला कसं होईल? अमृत पेलाय, भगवान विष्णूनं अमृत सेवन केलंय, पण फरक पडलाय महादेवावर. महादेव पांढरा झालाय. महादेव कसा आहे? पांढरा आहे. कर्पूर गौरम करुणावतारम. कर्पूर म्हणजे कापरासारखा आहे महादेव. ऐका, नामदेव महाराज म्हणाले, विष्णूनं अमृत पेले, विष्णूने सेविले अमृत, श्वेत झाला महादेव. तिसऱ्या चरणामध्ये सांगलेत नामदेव महाराज, शंभूने गेले हलहला. महादेवानं काय पिलंय? हलहल नावाचं विष समुद्र मंथनातून निघालं होतं, ते पिलंय, हलहल पिले, ऐक नाही. शंभूने गेले हलहला, तेने विष्णू झाला निया. परिणाम झालाय. महादेवानं विष पेलं, विषाचा परिणाम आहे माणूस काळाडक पडतय, निळा पडतय, आणि त्याचा परिणाम झालाय भगवान विष्णूवर. आता भगवान विष्णू म्हणजे कोण? राम. राम कसे आहेत? निळे आहेत, राम निळे आहेत. मग ऐका, चौथ्या चरणामध्ये सांगायत, शंभूने गेले हलहला, तेने विष्णू झाला निळा, आणि देखत देखत आंधळा झनी होशी घवारा. चौथ्या चरणात जे तुम्हालाही माहित नाही आणि मलाही माहित नव्हतं, असं उत्तर नामदेव महाराजांनी दिले. शक्ती रूपे शारंग पाणी, नारायण झाला भवानी.
शारंगधर नंदी होनी सन्मुखासनी बैसला. आता इतकं तादात्म्य बोलू नका महादेवाच्या मंदिरात महादेवाचं मंदिर बांधलंय. मंदिराच्या गाभाऱ्यात लाईट दिसना गेल्या हो. महादेवाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात लाईट नाही. तुम्ही समजे उजेडात बसलो आपण मंदिरात आहे, टाकले नाहीत, आहे चालू केले नाहीत बटन. होय, काय सांगू लागलो. महादेवाच्या मंदिराच्या समोर मंदिर बांधल्यावर मंदिराच्या समोर काय आहे? महादेवाच्या समोर नंदी म्हणजे भगवान विष्णूचं रूप आहे. शारंगधर नंदी होऊनी सन्मुखासनी बैसला नामदेव महाराज म्हणाले. आणि महादेवाच्या पत्नीचं नाव काय? पार्वतीच म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे ते. नामदेव महाराजांचं म्हणणं आहे शक्ती रूपे शारंग पाणी आणि नारायण झाला भवानी. म्हणजे भगवान विष्णू महादेवाची बायको झालाय आणि महादेवाचं समोरचं आसन स्थान म्हणजे नंदीपशी आहे, तर नंदी म्हणजे भगवान विष्णू झालाय असं म्हणतात. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर महादेवाच्या पाया पडण्याच्या अगोदर नंदीचं दर्शन घेतल्याशिवाय महादेवाच्या पाया पडू नये, तर त्या पावन होते. नंदीचं दर्शन घेतलं तर. भगवान विष्णूच्या पत्नीचं नाव काय? लक्ष्मी. नामदेव महाराज म्हणणं आहे लक्ष्मी रूपे आपण हरू. म्हणजे भगवान शंकर लक्ष्मी झालेत. देवेवरीला शारंग धरू. आणि भगवान विष्णूच्या वाहनाचं नाव काय? गरुड रूपे महेश्वरू विष्णू वाहन झाला. हे 5 चरण सांगलेत. आणि शेवटच्या चरणात नामदेव महाराजांना पुरावा दिलाय. पुरावा कशाचा पुरावा दिलाय? एक तो वेगळा नाही हा दृष्टांत आगमी पाहे. आगम म्हणजे आगम आणि निगम म्हणजे वेद शास्त्र पुराण. ते म्हणत एक वेगळा नाही हा दृष्टांत आगमी पाहे. नामा म्हणे एक वैष्णव ध्यायी हरिहर अवतार. दोन्ही एक आहेत. मग दोन्ही एक असताना मात्र तुकाराम महाराज म्हणणं आहे हे दोन्ही एक असताना एकाच्या हृदयात एक आहे तर एकाच्या हृदयात एक आहे. मग रामाचं नाव महादेवाच्या हृदयात असल्यामुळं महादेवाचं कल्याण झालंय. शिव हलाहले तापला राम नामे शीतळ झाला. महादेवाचं कल्याण झालंय. महादेवाला आनंद झाला. ऐका मग महादेवासारख्याच्या विषयाचा 10 शांत झाला. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे त्या रामाचं नाव आपल्या अंतकरणामध्ये घेतल्यावर बरं नाव घेताना काही लागत नाही. नाव घेताना काही पैसा लागत नाही. नाही खर्चिली कवडी जमडी नाही मोजिला दाम बाई मी विकत घेतला श्याम. नाही खर्चले काहीच लागत नाही. काही सांडावे लागत नाही. काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. आणि सहज आहे सुलभ आहे सोपं आहे. सहज आहे सुलभ आहे सोपं आहे. अशा रामाचं नाव आपण मंदिरात बसूनच घ्यावा असा काही नियम नाही. मंदिराच्या बाहेर घ्यावा असा काही नियम नाही. घरात घ्यावा असा काही नियम नाही. दारात घ्यावा असा काही नियम नाही. बाजावर घ्यावा असा काही नियम नाही. झोपून घ्यावा असा काही नियम नाही. कसल्याही परिस्थितीमध्ये त्या देवाचं नाव घेता येते. पण फक्त एवढंच आहे काही प्रकार आहेत. वैखरीनं जो केल्या जाणारा जप आहे त्याचं पुण्य 1 पट आहे. कंठातून केल्या जाणाऱ्या जपाचं 100 पट पुण्य आहे. हृदयातून केल्या जाणाऱ्या जपाचं 1000 पट पुण्य आहे. परेपासून केल्या जाणाऱ्या जपाचं 10,000 पट पुण्य आहे. आणि उन्मनी जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या एक नाही 5वी जी अवस्था आहे त्या 5व्या अवस्थेमध्ये केल्या जाणाऱ्या जपाचं पुण्य अगणित आहे. अगणित म्हणजे त्यावेळेला तुकाराम महाराजांचे संत काय कबीरदास म्हणाले 4थ्या अवस्थेच्या पुढे गेल्यावर
केल्यावर परेच्याही पलीकड जी वाचा आहे त्या वाचेने जर जप केला तर त्या दिवशी जप करायची गरज नाही. जप करायची गरज नाही. कबीरदासासारख्याने सांगितलं. काय जीभ आणि ओठ हे राम घेताना पाहिजे, जीभ आणि ओठ. पण ज्या दिवशी उन्मनी अवस्थेमध्ये माणसाचा जप चालू झाला त्या दिवशी आपल्याला जप करण्याची गरज नाही. आपला जप राम करत असते. आपला जप राम करत असते, आहे की नाही? ज्ञानदेवा मौन जपमाळा तरी आणि धरोनी श्रीहरी जपे सदा. कोण जपे सदा? कोण जपे? श्रीहरी जपे. त्याला जपायची गरज नाही. ते श्रीहरी स्वतः भगवान परमात्मा ते नाव जपण्याची ताकद आहे. म्हणून आपण फक्त करताना वैखरीतून न घेता त्याला पुढे ढकलायचे, पुढे ढकलायचे, पुढे ढकलायचे. ज्या अवस्थेमध्ये नाम जप केल्याच्या नंतर एक 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 पाऊल असा प्रसंग घडला महाभारतामध्ये. महाभारताचं पूर्ण यज्ञ झाला, राजसूय यज्ञ झाला. आणि युधिष्ठिरानं भगवान परमात्म्याला विचारलं, माझ्या यज्ञाची फलश्रुती काय? माझ्या यज्ञाची फलश्रुती काय? तर भगवान कृष्णानं सांगितलं, ज्या दिवशी मोठा महात्मा तुझ्या यज्ञामध्ये जेवण करल त्या दिवशी तुझ्या यज्ञामध्ये तुझ्या दारामधली घंटा वाजल. ज्या दिवशी घंटा वाजली आपोआप त्या दिवशी यज्ञ सांगता झाली. कोण महात्मा येईल गडे, कोण महात्मा येईल? बऱ्याच दिवस ते यज्ञ चालला. आणि एका दिवशी एक महात्मा गावाच्या बाहेर येऊन थांबलाय. पत्ता लागला युधिष्ठिराला, महात्मा गावाच्या बाहेर आलाय. युधिष्ठिरानं भीमाला बोलवायला सांगितलं, म्हणजे जाय त्या महात्म्याला घेऊन ये जेवायसाठी. कोण्याही महात्म्याला जेवायला बोलवीत असताना त्या महात्म्याची पूजा आधी करावं. तिथं नम्रता राहील बोलायला, निमंत्रण द्यावं लागलं. भीमदादा गेले त्या महात्म्याला बोलून आणलं, पण ते महात्मा यायला तयार नाही. म्हणले, मी तुझ्या काय राजसूय यज्ञासाठी आलो नाही, तुमच्या घरी जेवायला आलो नाही, मी येणार नाही. भीमानं विचारलं, कसं काय येणार नाव? म्हणले, मला जर न्यायचं असेल 100 यज्ञाचं फळ द्यावं लागेल. आता तर तुम्ही पहिला करा लाव, आता तर तुम्ही पहिला यज्ञ करा लाव, मग 100 यज्ञाचं फळ द्या. भीम म्हणला, बा मला मायापाशी नाही. भीमदादा परत गेले, युधिष्ठिराला सांगितलं. युधिष्ठिरानं अर्जुनाला पाठवलं, अर्जुनाला तेच प्रश्न. नकुल सहदेवाला पाठवलं, तेच प्रश्न. स्वतः युधिष्ठिर गेले, युधिष्ठिरालाही विचारलं, 100 यज्ञाचं फळ पुण्य आणलास का? नाही. खजील होऊन युधिष्ठिर घरामध्ये आले आणि चिंताग्रस्त बसल्यावर द्रौपदीनं युधिष्ठिराला विचारलं, नेमकं झालंय काय? युधिष्ठिरानं समजा वृत्तांत सांगितला. आणि द्रौपदीनं सांगितलं, काही नाराज होऊ नका. म्हणले, त्या महात्म्याला मी आणते जाऊन. बाकीचे म्हणले, बाबा आम्ही समजे गेला होते ना, आला नाही, त्यानं 100 यज्ञाचं पुण्य मागालाय. द्रौपदीनं त्या महात्म्याला आणण्यासाठी द्रौपदी निघाली. युधिष्ठिरानं सांगितलं, रथ घेऊन जाय, घोडे घेऊन जाय संग, पालखी घेऊन जाय संग. द्रौपदी म्हणली, मला कोणीच लागत नाही. द्रौपदी निघता निघता देवाचं स्मरण केलं आणि देवाचं स्मरण करता करता परेपासून स्मरण केलं. नाठवोनी देह पायाचे चिंतन. देहाचा विसर पडला देवाचं नाव घेताना. आणि द्रौपदी निघाली पावलानं, पायात चप्पल नाही. मला नवलच वाटतंय, भारताची राणी पायात चप्पल न घालताना देवाचं नाव घेता घेता एका एका पावलानं निघाली त्या महात्म्याकडं. मी असे बरेच माणसं बघलेत, मंदिरात आल्याच्या नंतर चप्पल घेऊन गेले. आणखीन त्याच्या पुढचे काही बहादर बघलेत, मंदिरात आल्यावर चप्पल काढली बी असेल, पण काही काही मंदिराच्या गाभाऱ्यात पायमोजे घालून गेलेले आहेत. काय कशासाठी करायचं काय नाही की. 1 मिनिट. द्रौपदी निघाली, अनवानी पायानं त्या महात्म्यापर्यंत गेली. महात्म्यापर्यंत जायचे तर 100-500 पावलं झाली असतील. आणि द्रौपदीनं हात जोडून नम्रतापूर्वक म्हणजे, महाराज आमच्या इथं यज्ञ सुरू आहे, आम्हाला असं वाटतंय तुमच्यासारखा महात्मा 2 घास तरी आमच्यात जेवाव, आणि आग्राची तुम्हाला निवेदन आहे, विनंती आहे. द्रौपदीने विनंती केली. महात्म्याने सांगितलं, 100 यज्ञाचं मला पुण्य लागतंय. द्रौपदीने सांगितलं, मी घरून निघाले तर घरून निघाले त्यावेळेसपासून तुमच्यापर्यंत येतोर 500 ते 600 पावलं माझे झाली असतील. आणि मला असं वाटतंय, मी घरून निघल्याच्या नंतर
परेमधून देवाचं नाव घेऊन निघाले आणि एका एका पावलाला एक राम म्हणल्यावर एक एक यज्ञाचं पुण्य माझ्या वाट्याला आता जमा झालेलं आहे. त्या न्यायानं आता सध्या माझ्यापाशी 500-600 यज्ञाचं पुण्य जमलंय. त्याच्यातलं 100 यज्ञाचं पुण्य तुम्हाला देऊन दान करून टाकलं. पाणी सोडलं. त्या महात्मा पटकून उठला आणि जेवायला गेला. धर्मराजाच्या घरी जेवण केलं. धर्मराजांना विचारलं, म्हणले आम्ही तुम्हाला सांगितलं आला नाव, द्रौपदीनं सांगितलं पण आलाव, चांगलं झालं. त्या महात्म्यानं सांगितलं द्रौपदीनं मला 100 यज्ञाचं पुण्य दान केलंय. द्रौपदीला विचारलं तू 100 यज्ञ कधी केलीस? तिनं सांगितलं देवाचं एक नाव जपल्यावर एक यज्ञ होतंय, पण ती नाव घेण्याची परिभाषा समजली पाहिजे. आणि एक यज्ञानं एका नामानं जरी एक यज्ञ होतंय. तुकाराम महाराजांनी तेच आधार घेतला आणि अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं राम मने वाट चाली, राम मने वाट चाली, राम मने वाट चाली, राम मने वाट चाली. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली एक. रामाचं नाव घेतलं तर एका एका यज्ञाचं पुण्य आहे. मग कलियुगात समजा सोपं साधन सांगितलं नामस्मरण. जगात अनेक साधन आहेत, पण अनेक साधनाच्या पाठीमागं लागू नका. अनेक साधनाच्या पाठीमागं लागल्यावर अडचणी आहेत, धोके आहेत. आधीच वेळ कमी आहे, आयुष्यामध्ये कितीतरी विकार महाग आहेत, धांदलघाई आहे संसाराची. आणि अशा अवस्थेमध्ये म्हणून सोपं सांगितलंय ठाईचं वै सोनी आवडी अनंत न लगती साय असं जावे वनांतरा. फायदा सांगितलाय. ह्या जगामध्ये धन्यता ही पदवी कुणाला दिल्या? धन्यता ही पदवी कुणाला दिल्या? खूप मोठा वाडा आहे, 50-50-100 एकर जमीन आहे, खूप चांगले मोठमोठे पोर आहेत, आमदार आहे, खासदार आहे, राष्ट्रपती असू द्या, पंतप्रधान असू द्या. धन्य म्हणलेत कुणाला? कोण आहे धन्य या जगामध्ये? कोण आहे धन्य? तुकाराम महाराजासारख्या संतानं, नामदेव महाराजासारख्या संतानं. धन्य कुणाला सांगितलंय? काकड्याच्या अभंगात सांगितलंय, विश्वनाथ महाराज काकड्याच्या. कोण धन्य? धन्य जगी तोची एक हरी शाबास. आणि रामकृष्ण वासुदेवा सदा स्मरे वाचे, तोच धन्य आहे. ज्यानं देवाच्या नावामध्ये हमेशा डुल्लत राहते तो धन्य आहे. ब्रह्मानंदी लागली टाई कोण देहाते. दक्षाचा यज्ञ रास्त सुरू असताना काय देवाची मोठी सभा भरली आणि ब्रह्मदेव, महादेव, विष्णू समदे बसले. दक्ष प्रजापती आणि दक्षाचे जवळ कोण? महादेव आहेत. दक्ष सभेमध्ये आल्याच्या नंतर बाकीचे समजे देव उठले हो, पण महादेव उठले नाहीत. दक्षाकडे अभिमान होता. दक्षाला वाटलं बा समजे मोठमोठे देव उठले, माझा जवाई मला उठला नाही. कळालं नाही, कारण जवाई अवस्थेत, जागृती अवस्थेत नव्हता. महादेव ज्या ठिकाणी बसले की नाही त्या ठिकाणी समाधी लागली होती महादेवाला. रामाच्या नावानं समाधी लागली. अहो मी एका ठिकाणी असं वाचलंय,
श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्याने राधेचं नाव लिहिलं नाही, घेतलं नाही. परीक्षितीला भागवत कथा सांगताना शुकाचार्यानं राधेचं नाव सांगलं नाही. असं सांगलं की शुकाचार्याला विचारलं तुम्ही राधेचं नाव भागवतात का सांगलं नाही? तर शुकाचार्यानं सांगितलं राधा म्हणजे माझी आराध्य आहे. मी जर परीक्षितीला राधा सांगला असता तर मी भागवत सांगू शकलो नसतो, मला समाधी लागली असती. म्हणून मला राधा हे शब्द उच्चारता आला नाही. मोठ्या देवाच्या सभेमध्ये महादेवाला विचारलं तुम्ही काऊन उठला नाव? ते म्हणले मी ह्या अवस्थेत नव्हतो, कारण मी माझ्या आराध्याचं नाव घेऊ लागलो, रामाचं नाव. म्हणून कोणचं शरीर धन्य आहे? आम्ही असे देवाच्या नावात जे तल्लीन आहे. देवाच्या नावात तल्लीन असताना आपल्या घर संसार प्रपंच टाकून द्या असं कुणा सांगितलं नाही. घर प्रपंच धंदा आपण व्यवस्थितच करायचा आहे. व्यवस्थित करता 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 देवाचं नाव घ्यायचे. केलं नाही का? केलं. काशीला तीर्थक्षेत्रामध्ये एक भला मोठा धनवान माणूस काशीला आला. श्रीमंत माणूस होता. आणि अशा टाईमला महादेवाचं दर्शन घ्यावं म्हणून गडबडीनं जाऊ लागला. रांगा होत्या. त्याचं काय झालं तेवढ्यामध्ये चप्पल तुटला त्या धनवान माणसाचा. त्याचं म्हणणं बा आता पाय पोईत कुठं जावं आपण, त्यानं चप्पल तुटला, अंगठा तुटला म्हणून. बाजूला एक चंबाराचं दुकान होतं. त्या चंबाराच्या घरी ते श्रीमंत सावकार गेला. त्या चंबाराच्या घराच्या बाहेर लाईन लागली चप्पल शिवायला. त्या चंबाराकडे गेला. मी श्रीमंत माणूस आहे, धनवान आहे, पाया पडायला आलो आणि एवढंच करा, माझा आता आधी अंगठा माझा शिवून द्या, चपलाचा बसून द्या. ते चंबार म्हणलं बा मी काही पैशाचा लालची नाही, पण एवढंच आहे, इथं गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, मोठा असू द्या, उचनीचा असू द्या, माझ्याकडे नियम समजायला एकच आहे. सध्या लाईन कोणची आहे बघा, 60-70 माणसं इथं उभा आहेत, त्याच्या पाठीमागं जाऊन उभा टाका. तुम्ही श्रीमंत असाल घरचे, त्याचेच पहिले संपल्याशिवाय मी तुमचा नंबर. त्याच्या पाठीमागं जाऊन उभा टाकला ते, आणि लाईन संपली. आली संपल्यावर ते धनवान माणूस म्हणला बा तुमच्या लोकायला कळच ना म्हणे, अरे मी देवाचं दर्शन घ्यायसाठी तेवढ्या लांबून आलो, तुम्हाला लाईनला उभा केलास म्हणले चप्पल शिवायसाठी. तुम्हाला कधी माहित आहे बापू गंगा माहित नाही, तुम्हाला देव माहित नाही, म्हणला तुम्ही निस्ते चप्पल शिवण्यावर जन्म गेलाय तुमचा. त्यानं म्हणला सावकार आम्हाला पोटाचं चिंता पडली आणि कुठं आम्हाला देव दर्शन आणि कुठं काय भेटतंय, आम्ही चला लय हेच म्हणले आमचं. दयिता कांडिता तुझं गाई ना अनंता. त्यानं म्हणला बरं झालं तुम्ही भाग्यवान माणसा, आता कुठं चालाव? काय नाही म्हणले मला गंगत स्नानाला जायचंय आणि तुम्ही पटकून चप्पल शिवून द्या. बरोबर चप्पल शिवून दिला. आणि त्या चंबारानं काय केलं, एक चांबड्याचा रुपया दिला, चांबड्याचा गोल करून त्या शाहूकाराच्या हातात दिला. आम्हाला गंगामध्ये तुम्ही हे रुपया नेऊन टाका. ते शाहूकार म्हणला अरे बापू मी गंगामध्ये चालो, पण माझ्यापाशी माझा सोन्याचा रुपया आहे, मी सोन्याचा टाकालो, तू कशाचा दिलास? चांबड्याचा दिलास. अशानं कुठं देव पावतंय का? चांबड्याचा रुपया देऊन जाऊ दे म्हणले, तुझा भाव आहे टाकतो गडी म्हणले. त्यानं आंघोळ केली, स्वतःचा एक सोन्याचा रुपया टाकला गंगामध्ये आणि ह्याचा चांबड्याचा बी टाकला. परिणाम असा झाला त्याचा चांबड्याचा रुपया टाकल्या गंगेतून एक हातावर आला आणि त्या हातामध्ये ते रुपया घेतला, पण हातामध्ये त्या एक काकण दिलं त्या शाहूकाराला. त्यानं त्या हातानं स्वर्ण कंकण दिलं हिऱ्याचं. त्या शाहूकारानं आयुष्यातही बघलं नाही. ते रुपया घेतला त्या गंगामाईनं, ते कंकण दिलं, काकण. आता मला सांगा कुणाच्या रुपयाला दिलंय? चांबाराच्या. रुपया कसला होता? चांबड्याचा. पण शाहूकाराच्या मनात लोभ सुटला, लोभ. माणसाच्या जीवनामध्ये पापाचा बाप काय? लोभ. लोभ सुटला. त्याचं म्हणणं कुठं चांबार बघायला आलाय, काकण घेऊन गेलो. कुणाला द्यायला? आपल्या बायकोला होते म्हणला. ते काकण हिऱ्याचं काकण घेऊन गेलं, बायकोला काकण होते म्हणून जे गेलं. आता बायकोच्या हातात घातलं, त्यानं घातल्यावरती गुणान बसत्या का? आणि बाया गुणान बसतात का? 2 लाख रुपये बी सोनं होऊ द्या बरं. मालकानं जर 2 लाख रुपये करून आणलं, एखाद्याला 2-4 तो दागिने आणले करून बाईला सांगितलं हे बघ लई महाग झालंय आणि आता गळ्यात घालून फिरू नको, आरमारीत ठेवून दे. तिनं म्हणत्या हो 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 आरमारीत ठेवायसाठी केलंय का? गळ्यात घालून समजायला दाखी ठेवत्या. त्या बाईनं हातामध्ये काकण घातलं, गुणानं बसली नाही. शेजारीला सांगितली बघ
तिनं दुसरीला सांगितली, तिसरीला सांगितली. कळता करता 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 राजाच्या बायकोला कळालं. राजाच्या बायकोला सांगितलंय, तसलं काकण तुमच्या आयुष्यातच बघला नाव. त्या बाईनं जाऊन राजाला सांगितलं, राणीनं. राजानं त्या दोघायला, सावकारालाही बोलिलं आणि त्याच्या बायकोलाही बोलिलं. आणि ते काकण कुठं आहे द्या, जाऊ द्या. अहो साधी गोष्ट आहे, एखाद्या गरीब माणसापाशी खूपच मोठी इस्टेट आली तर त्याची चिकित्सा करते आता तर सरकार, करते की नाही? हां, एकदम इस्टेट आली ते तुमची आहे की नाही, मग टॅक्स लावा त्याच्यात, कोणचा आहे, व्हाईट आहे का, ब्लॅक आहे का. हां, त्या राजानं त्याला बोललं आणि विचारलं, म्हणजे आता हे काकण तुमचं नव्हं, तुमचं नाही, आम्हाला देऊन टाका. काकण दिलं राजाला. एवढ्यावर राजा थांबलाय का? त्या राजाची बायको काय म्हणाल्या, का हो काकणं किती असतात? 2. हां 2. मग ह्याचा अर्थ हे तुम्ही एकच दिलंय आम्हाला, दुसरं कुठं आहे? दुसरं कुठं आहे? काय सांगावं ते सावकारानं? सांगाय जमलं नाही. सुटू द्या मस्त वारं याले. सावकाराला फरमान काढलं राजानं, हे बघ दुसरं काकण जर आणला नाहीस तर उद्या संध्याकाळवर तुझा शिरछेद केला जाईल. आता करावं काय? आता कुठं जावं लागेल त्या सावकाराला? काकण कुणी दिलंय? चांबारानं. चांबाराच्या पैशाचं होतं. आता सावकार दुसऱ्या दिवशी गेला आणि चांबाराच्या पायावर पडला आणि म्हणला, महाराज क्षमा करा, काल तुम्ही जे रुपया दिलता त्या रुपयानं गंगामाईनं खुश होऊन एक मोठं हिऱ्याचं कंकण दिलं, पण लोभ म्हणजे आडवा आला, मी ते हिऱ्याचं काकण बायकोला दिलं. सविस्तर वृत्तांत सांगला. आणि आता तुम्ही काय बी करा, मला दुसरा त्याचा जोडीदार द्या गडे, नाहीतर माझा संध्याकाळवर शिरछेद होईल. आणि संत किती उदार असतात. संत उदार उदार संत उदार असतात, कारण ते चांबार साधा नव्हता. त्या चांबाराचं नाव आहे संत रोहिदास. संत रोहिदास. त्या चांबारानं म्हणला, बा सावकार, आता तुम्हाला कयाला कष्ट देऊ हो, 1 रुपया तयार करून ते पुन्हा गंगेला द्या आणि ती गंगा तुम्हाला हातामध्ये कंकण देईल. आता कशाला तुम्हाला म्हणला, गंगा तेवढं हे करू नका, काय हरकत नाही म्हणले. चांबाराच्या घरी एक नांद असते, नांद कशाची? चर्मकुंडाची. कातडी भिजवायची नांद असत्या. एकनाथ महाराजासारखे संत, समर्थासारखे संत काय माहिती आहे का, ती नांद जर कातड्याची चांबाराच्या घरात राहिल्यावर तिच्यात कातडे जर भिजले, तिचं जर झाकण काढलं हो तर त्या गल्लीला झोपू देत नाही, तितका त्याचा भयानक वास येतोय. त्याच्यापेक्षा पलीकडली उपमा दिल्या, नामाविन जे तोंड ते चर्मिका घरचे चर्मकुंड. उपमा दिल्या, ज्या माणसाच्या जीवनामध्ये जे तोंड दिले देवानं, त्या ज्या तोंडातून जर देवाचं नाव येत नसेल तर कातडे भिजवायची चांबाराच्या घरची नांद आहे. ते तोंड नांद आहे. त्या चांबाराच्या घरी ती नांद होती आणि नांदामध्ये ते कातडे भिजले होते. त्यानं ते झाकण काढल्या सावकाराला वास आला. सावकार म्हणला, कशाला आलो असलो बापा इथं? पण त्या चांबारानं काय केलं, त्या नांदीमध्ये एक हात घातला, नांदीत पाणी होतं त्याच्यात हात घातला आणि त्याच्यातून ते काकण काढलं दुसरं. कुठून काढलं? आणि काल सावकाराला कुठून भेटलं होतं? गंगत. सावकार म्हणला, अहो गंगत काल दिलतं की नांदीत निघालंय. ते कसल्या नांदीत निघालंय? ते सावकाराचा कुठं गेला की राजा मारणार आहे म्हणून सावकारानं साष्टांग दंडोर घातलं त्या संताच्या पायावर आणि विचारलं, म्हणले, गंग न दिलेलं काकण नांदीमध्ये तुम्ही काढू शकता? एवढं मोठं सामर्थ्य तुमच्या अंगामध्ये आलंय कुठून? कोणचा देव तुम्ही भक्ती केल्या? काय काय केलंय? त्या दिवशी त्या वेळेला त्या रोहिदासानं त्या सावकाराला सांगितलं, हे बघ, माझ्या आयुष्यामध्ये फक्त शिंक आणि जांबाई माझी वाया जात्या. काय जात्या वाया? शिंक आणि जांबाई. आणि चप्पल शिवताना, टोचताना, सुई समज करताना देवाचं मी नाव घेतो. मला असं वाटतंय एक ना एक श्वास माझा रामाच्या नावाशिवाय जात नाही, म्हणून ते काकण नांदीतून निघालं. लागता महात्मयाचा हस्तसंगम, प्रपंचाची होय परब्रह्म. त्या न्यायानं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, कुठंतरी जाऊन वनात, रानात, तपात
मोठमोठ्या डोंगरावर जाऊन घरदार सोडून कपडे नेसू नका, जटा वाढवायच्यात, अशा भानगडीत पडण्यापेक्षा घरी बसून देवाचं नाव घेतल्यावर सामर्थ्य ते प्रगट झालं. जगामधलं सर्वात धन्य शरीर ते आहे अभंगाचं दुसरं चरण. राम धन्य 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 ते शरीर. धन्य धन्य तो शरीरा धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य त्या शरीरा धन्य धन्य त्या शरीरा धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर तीर्थवरदा जे माहेर तीर्थवरदा जे माहेर धन्य धन्य शरीरा धन्य धन्य शरीरा धन्य धन्य ते शरीर. हां, धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहेर. कोणतं शरीर धन्य आहे? अनेक ठिकाणी न जाता ज्यानं देवाचं नामस्मरण सतत करायलंय, त्याचा आचार जर सारखा असेल तर जगातलं तेच शरीर धन्य आहे. मग राम म्हणताना कुठलं तरी कोणता तरी कायदा केला नाही. कुणालाही जमतंय असं नाव कुणालाही जमतंय म्हणून सांगताना सांगायला कुठल्याही संताचा तुम्ही विचार बघा, कुठल्याही संताचं चरित्र वाचा, कुठल्याही संताचं जीवनचरित्र अवलोकन करा. कुठल्याही संताचं, महाराष्ट्रामधल्या, भारतातल्या म्हणालो मी, महाराष्ट्रात बी असू द्या, भारतात मधली बी असू द्या, कुठल्याही संताचं जीवनचरित्र तुम्ही तपासा. कुठल्याही संतानं संसार सोडून देवाचं नाव घेतलंय का? कामधंदा सोडून देवाचं नाव घेतलंय का? जैन संसार केला नाही, त्यानंही सांगायला अवघाची
संसार सुखाचा करीन आनंदे भरीन जैन संसार केला नाही ते सांगालेत आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. आणि जैन संसार केलाय ते सुद्धा सांगालेत. अवलोकन करा तुम्ही. संत गोरोबा काकाचं चरित्र घ्या. काम धंदा करता करता देवाचं नाव घेतलं आणि इतकं तल्लीन होऊन घेतलं की समाधी लागली. स्वतःचं लेकरू पायाच्या खाली आलं, कळालं नाही. पण भगवंतानं ते लेकरू दिलं, त्याच्यात ती ताकद होती. कामधंदा करता करता राम म्हणला, राम म्हणले, देवाचं नाव घेतलं. सावता मायाचा विचार घ्या. कांदा मुळा भाजी अवघी विटाई भाजी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा. सावता म्हणे केला मया विठ्ठल पायी गोविया गया. चोका महाराज घ्या. चोका महाराज ढोरं वडता वडता टाकता देवाचं नाव घेतलं. दोघाही नवरा बायकोनं. प्रत्येक संतांनी देवाचं काम करता करताच नाव घेतलंय. काम धंदा सोडून नाही. आणि समर्थाचं तर निक्षून सांगणं आहे, आपल्या संसारामधलं कोणतंही काम करताना देवाच्या नावानं त्याचा प्रारंभ करा. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे आणि ते कार्य तत्काळची सिद्धीस जपावे. करता राम असावे अभ्यंतरी. कोण्याही कामाचा शुभ मुहूर्त कोणचा? देवाचं नाव. आता आपण लग्न धरतो, लग्न समजे कशाच्या ह्याच्यावर धरतो लग्न? शुभ मुहूर्त. शुभ मुहूर्तावर धरतो लग्न. किती जणांचं एकदमच टाइमला लागते. तिथले काही जागे असले, समजा डीजेच्या पुढे नाचले नसतील आणि त्याच्यातल्या त्यात ब्राह्मण बी जर जागा असेल तर घडी बघते, टाइम लावते. आणि जर ते घडी गेली, फिसकली घडी, मुहूर्त तेच ब्राह्मण सांगत बी असते उगा, आहे की नाही? मुहूर्त आहे, मुहूर्त धरा. पण ऐका, पर्याय आहे त्याच्यामध्ये बी. जर यदा कदाचित मुहूर्तावर लग्न झालं नाही तर त्याला बी काही पर्याय दिला आहे. समजा एखाद्या वेळेस काहीतरी अनावधानानं मुहूर्त चुकलं तर ते नवरी नवरदेव आहेत की नाही, त्या नवरी नवरदेवानं 7 मंगलाष्टिका किंवा 5 मंगलाष्टिका होजेपर्यंत तेवढ्या काळामध्ये दोघांना अंतर, ते वस्त्र धरले असते ना मधात, अंतरपट, इकडून तिचा हात तिकडून त्याचा हात असते, त्या दोघांना एकमेकाकडे बघू नये म्हणून, त्याला बोलू नये म्हणून. आता तर त्याच्या पुढलं निघाले हो, लग्न लावणारे इकडे सावधान म्हणते तर ते नवरी नवरदेव गुलू 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 बोलत बसतात. अरे आयुष्यभर बोला की बापू. मी तुम्हाला पर्याय सांगालो बरं. पर्याय आमचं होताना आम्हाला माहीत नव्हतं, आता माहीत झालं म्हणून तुम्हाला सांगालो. हां, काय सांगालो, त्याला पर्याय दिलाय शास्त्रानं. समजा एखाद्याचं मुहूर्त घडी फिसकली ना तर देवाचं नाव घ्या. त्या 2 नवरदेवानं घ्यायचं. मग कोणत्या देवाचं घ्यावं त्याला सांगायचं सोप्या भाषेत, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्या मंगलाष्टिका व्हायचं जर घेतलं तर त्या देवाचं नाव जितकी घेताल तितकी त्याच्यासाठी शुभ घडी आहे. ती तितकी शुभ आहे. अशुभ घडी देवाच्या नावानं शुभ होऊ शकत्या. ब्राह्मण सांगालाय, तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लक्ष्मीपते स्मरामी. विद्येचं बल, ताऱ्याचं बल, चंद्राचं बल, समद बल एका ठिकाणी आहे. जगामध्ये देवाचं नाव आहे, तिथं समद बल आपल्याला आहे. आणि अशा भगवान परमात्म्याचं नाव कोण्याही ठिकाणी घ्या. हरी बोला देता, हरी बोला घेता, भांडता कांडता हरी बोला. शिव्या देताना बी हरी बोला, टिंगल करताना बी हरी बोला, द्वेष करताना बी हरी बोला. असं म्हणतात. उत्तर भारतामध्ये अयोध्येच्या भागामध्ये गेल्यावर दत्ता महाराज आपण गेलतो की, तिथं काय झाले सांगू नका. आणि ते माहित नाही कुणाला. तिकडं उत्तर भारतामध्ये गेल्याच्या नंतर प्रत्येक वस्तूच्या पाठीमागं राम नाव लावतो. चहा राम,
पत्ती राम, साखर राम, मीठ राम. त्याच्या पाठीमागचं कारण काय? त्या वस्तूचं नाव येण्याच्या आधी रामाचं नाव. रामाचं नाव. ऐशी जोडी करा रामकंठी धरा. ऐशी जोडी करा रामकंठी धरा. रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास. देवाचं नाव कंठात धरलं पाहिजे. ज्या देवाचं नाव कंठात धरलं महादेवाच्या विषयाची शांती झाल्या. ज्या देवाचं नाव कंठात धरलं आपल्या समध्या अंगामध्ये प्रकाश पडतो. कंठी धरीला कृष्णमणी आणि अवघा जनी प्रकाश आहे. अंतकरणामधले आत्मारामाला पाहण्याचा प्रकाश म्हणजे देवाचं नाव आहे. देवाचं नाव. आणि ते देवाचं नाव घेताना तुकाराम महाराज म्हणायत राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्या सदा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. दुसरी गोष्ट सांगाले जाऊ द्या. आता आपण घरी बायानं मस्त स्वयंपाक करताय आपण रोज. आता आज इथं जेवला होतो मी पंक्तीला. गावामध्ये जर पंगत असली गावामध्ये महाप्रसाद असेल तर गावातला महाप्रसाद आपण घरी नेऊन खाऊ नये. इथं येऊन खावं. कारण त्या दिवशी ते प्रसाद आहे. इथं जे खाल्लंय त्याचं ते पुण्य पदरात इथं पडणार आहे. ते घरी नेऊन पडत. अन्नात संचय येते विकार. गीतेमध्ये सांगाले अन्नामध्ये विकार आहेत. आणि आपण रोज घरी जेवताना देवाचं नाव इतकं पवित्र आहे. रोज जो माणूस घरी आंघोळ करताना जर पहिल्या तांब्याला रामकृष्ण हरी जर म्हणलं तर समजायची ती घरची आंघोळ नाही, गंगची आंघोळ. ती आंघोळ कुठली आहे? गंगची आहे. रोज पहिल्या घासाला रामकृष्ण हरी म्हणून जर जेवलं तर ते जेवण नाही, प्रसाद आहे. आता इथून कीर्तन ऐकून आपण बाजावर पडलो जाऊ. उगाच नुसतं पडायचं नाही. कमीत कमी 4-5 वेळेस तरी देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घेतलं की झोप कधी लागेल पत्ता लागत नाही. काल एक असा अहवाल आलाय. जागतिक आरोग्य संघटनेचा एक अहवाल वाचला मी 8 दिवसामध्ये. त्या अहवाल असा सांगला की जगामध्ये सर्वात श्रीमंत राष्ट्र अमेरिका आहे. आणि असं सांगलं त्या अहवालामध्ये दत्ता महाराज अमेरिके इतका पैसा कुठल्याच जगात कुठं नाही. इतके माणसं श्रीमंत आहेत. पण 52% लोक अमेरिकेमधले गोळी खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही. जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. ते माझ्या म्हणचं नाही. किती टक्के लोक? 52% लोकायला रोज झोपीची गोळी खाल्ल्याशिवाय झोप येत.
नाही. आता आपल्या इकडलं कसं आहे, शेतकऱ्याला जाऊन विचारा, शेतकऱ्याला दिवसभर राब 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 शेतामध्ये राबायचं, काम करायचं, आणि काम करून आलं की, आणि त्याच्यामध्ये बी वारकरी जे शेतकरी आहेत की नाही, ते आपले आपले संध्याकाळी दिवसभर शेतात काम करणं, संध्याकाळी आलं की आपली आपली उपासना करणं, ते संध्या करणं, आणि कधी एकदा खालं की झोपल्यावर सकाळ कधी झाली झोप तिला म्हणाव, एकदा झोपल्यावर सकाळ कधी झाली स्वप्न सुद्धा पडलं नाही पाहिजे, ती झोप आहे. नाही तर स्वप्नामध्येच काय काय जण त्या झोपीसाठी. तर सांगा तुम्हाला ह्याचं कारण काय, देवाचं नाम, ज्याला झोपच येईना गेलं त्यानं देवाचं नाव 4-5 वेळेस अंतःकरणातून घ्या, कधी झोप लागल पत्ता लागत नाही. एक फायदा. दुसरा फायदा सांगायचा, घरी जेवत असताना देवाचं नाव घ्या. धाब्यावर काय, कारण धाब्यावर कुठलं अन्न शिजतंय की, कुठलं खाताव की, करणारे कोण राहतात की, पवित्रता आहे का, जेवताना रुत्त भूक हित्त भूक हे पाहिजेत की नाही, पवित्रता अन्नात पाहिजे. जर अन्नामध्ये पवित्रता यायचं असेल तर नाम घेता ग्रासो ग्रासी, तो जेविला की उपवासी. तुकाराम महाराज म्हणायत, राम म्हणे ग्रासो ग्रासीन, तो जेविला की उपवासी. आणि म्हणून सांगाले तर एवढंच नाही, एवं भोग तो ही कृष्णार्पण म्हणावा, वाया जाईना. आपण आता भागवत कथा ऐकतो, त्याच्यामध्ये झालं कीर्तन चाले, भागवत कथा ऐकता, भगवंताचा सर्वात मोठा विरोधक हिरण्यकशिपू, देवाचं नाव ज्यानं घेतलं त्याला मारलं, हो स्वतःच्या पोराला मारलं. म्हणजे कितीतरी प्रयत्न केले प्रल्हादाला मारायला, पण त्या हिरण्यकशिपूचं बघा की, ज्या हिरण्यकशिपूनं विरोधात देवाचं नाव घेतलं, विरोधात कसं घेतलं माहितीये का, ते तपश्चर्येसाठी गेला हिरण्यकशिपू, आणि तपश्चर्येसाठी गेल्यावर जिथं तपश्चर्याला बसलं त्याच्या समोरच्या झाडावर एक पोपट आलं, आणि ते पोपटानं नारायण नारायण म्हणू लागलं. पोपट हिरण्यकशिपू म्हणला, अर म्हणला, अपशकून झाला म्हणला, आज तपाला बसायचं नाही. कारण त्याने एकदा तपाला बसल्यावर 10,000 वर्ष बसत होता म्हणून हिरण्यकशिपू, अनुष्ठान मांडायचं नाही. तडक घरी गेलं. घरी गेल्या गेल्या बायको उभी होती कयादू नावाची, आणि तिनं कयादू, तर तिनं बघलं हे आज अनुष्ठानाला गेलं तर तपाला, आजच परत आलाय, आणि ह्याला विचारावं तरी कुणं, आसुरी प्रवृत्तीच आहे. पण त्या दिवशी संध्याकाळी तिनं जेवाय वाढता 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 स्वयंपाकाला बाजूला केलं, आणि म्हणले मीच जेवाय वाढते मालकाला. आणि तिनं जेवाय वाढता वाढता थोडं त्याचा कौल बघला मनाचा, आणि त्याला विचारलं, का हो तुम्ही आज जपासाठी तपासाठी गेलता, तुम्ही हजारो वर्ष तप करता, एकदा बसल्यावर आज कसं काय गेल्या गेल्या परत आला. त्यानं म्हणला, बघ ना म्हणला, आपशकून घडला म्हणे, मला आपशकून घडला, तुमच्या सारख्याला आपशकून घडला. काय घडला आपशकून, काय नाही म्हणे, एक पोपट आलं म्हणे, नारायण नारायण म्हणू लागलं म्हणे, नारायण नारायण म्हणू लागलं. त्या कयादू हुशार होती, बायको हुशार असावं, पतिव्रता होती. तिनं म्हणलं, बरं झालं. काय घेतलं त्यानं, नारायण घेतलं. संध्याकाळी झोपायच्या टाईमला तिनं पाय दाबू लागली होती. पाय दाबत असताना म्हणले, का हो इतकी वर्ष तुम्ही जप करता तप करता, आणि आजच तुमचं लवकर येणं झालं नाही, तुम्ही मला मग सांगलंय, पण जेवणाच्या भांडण्याच्या नादीमध्ये मी विसरून गेले म्हणे, का मला काय लक्षात राहिलं नाही, कसं काय आज लवकर आलो. बघ ना म्हणे, आज जप तप करायसाठी गेलो, पण ते पोपट आलं आणि त्यानं नारायण नारायण म्हणू लागलं, आपशकून घडला म्हणे म्हणून आलो. तिनं म्हणली, मी तर आणखीन कधीच ऐकलं नाही, पोपट कुठं देवाचं नाव घेते नारायण नारायण म्हणते. ते म्हणला, हो मी ऐकलंय नारायण नारायण म्हणल्याला. तिनं म्हणली, नाही हो असं शक्यच नाही म्हणली, कोणचा पक्षी कुठं देवाचं नाव नारायण घेते का, तुला येडी लागलीस का म्हणला, मी ऐकलंय म्हणला, ते नारायण नारायणच म्हणू लागलं म्हणला. असं करत 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 त्या रात्री 108 वेळेस त्यानं देवाचं नाव घ्यायला लागली कयादून. 108 वेळेस घेतल्या. त्या दिवशी गर्भामध्ये भक्त प्रल्हादाचा जन्म काय सत्व स्थापन झाला. सांगा आता, हिरण्यकशिपूनं विरोधामध्ये देवाचं नाव घेतलंय तर भक्त प्रल्हाद जन्माला आला. तुकाराम महाराज म्हणाले, राम म्हणे भोगी त्यागी, आणि तो कर्मन लिंपे, त्याची कर्मन लिंपे. तुकाराम महाराज माहित, हे जर हिरण्यकशिपू सारख्यालाही घडू शकतंय,
संसार करताना दिवस रात्र अष्टप्रहर जे माणूस जर देवाचं नाव घेऊ लागला, जगामधला सर्वात मोठा आणि जीवन मुक्ताचं लक्षण जर असेल तर ते माणूस आहे, असं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगायचं.